बाळू चिंदू तुपे यांच्या स्मरणार्थ सन्माननीय रामदास बाळू तुपे शेवटच्या कुस्तीला प्रतीक देशमुख विरुद्ध आकाश रानवडे. देशमुख प्रतीकला 5,000 जय राय. वा शेवटच्या कुस्तीला बोला. सन्मान्य पैलवान अनंतराव तुपे यांचे उत्कृष्ट कॉमेडीसाठी 500. हो आनंद हो बस. आता महत्वाच्या कुस्त्या आहेत ऐका. आणि पहा मल्लविद्या पूर्वी घराघरात मल्लविद्या होती. आता काळ बदलला. पूर्वी समजा 4 भाव असले तर एकानं पैलवानकी करायची असा दंडक होता. अनेक संकट आपल्यावरती आली. मर्दुमकी पुरुषार्थ छत्रपती शिवरायांना साथ देणारे मर्द मावळे याच मावळ तालुक्याच्या प्रत्येक गावागावातून घराघरातून स्वराज्य निर्मितीसाठी रयतेच राज्य निर्माण झाले. आकाश रानवडे एक तुफानी मल्ल. 1 नंबर प्रतीक देशमुख इंटरनॅशनल पैलवानांच्या बरोबर लढणारा आकाश रानवडे आणि त्याला सन्मानपूर्वक पैलवान अक्षय तुपे आखाड्यात फिरवत आहेत. हा शबास. अरे वा वा काय बगलडूब मारली. म्हणून 1953 साली कुस्तीमर्ची मामासाहेब मोहळांनी कुस्तीगीर परिषदेची स्थापना केली आपल्या पुण्यात. हो बोला संजय केदारी. सरपंच संजय. हो प्रत्येकाला आहे का प्रत्येक देशमुख पैलवान आपण या पटकन 1 नंबर सगळे तयार राहता. कुस्ती आता कुठली थांबवली जाणार नाही. अजून एक लावून कर 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 कुस्ती बघा. वा असं इतिहासात. म्हणून कुस्तीवरची मामासाहेब मोहोळ 3 मे 1959 साली दिल्लीला 9 पैलवान घेऊन गेले. नंदू बोकरे चालू कुस्तीला 500 रुपये. हे घ्या चेअरमन नंदू बोकरे यांच्या चालू कुस्तीला 500. हो आपल्या सडवलीचा परमेश्वरी देणगी लावलेला भरपूर उंचीचा शंकरराव देशमुख यांचा चिरंजीव प्रतीक देशमुख. वाक्षाची लढत खडदेगावच्या मैदानात पाहायला मिळणार. डोळ्यांचं पारण फिरणारा कुस्तीचा थरार. वा आणि पैलवान अक्षय तुपे पैलवान प्रतीक देशमुख यांना सन्मानपूर्वक आखाड्यातून फिरवत आहे. हो हो चला पुढचे समीर घारे जीवन राठोड या की पटकन. सारंग थोरवे ओम भरणे आहे का. दोघांना तिसरा अंतिम पुकार. साहिल सपकाळ ऋषिकेश दहिवाते. काय पैलवान. अरे का पैलवान येणार. 1 नंबर प्रतीक आणि आकाश मन्ना हिंगे. सागर जांभूळकर आहे का. सागर जांभूळकर आलाय का. सागर जांभूळकर पैलवान सागर जांभूळकर जांभूळगावचा आणि पिंपळ खुटेचा सह्याद्री क्रीडा संकुलात सराव करणारा मुन्ना उर्फ रामदास मोहोळ. त्या कुस्तीला तुम्ही पंच आले का. सागर जांभूळकर अक्षय ही कुस्ती बघ. योगेश पवार प्रतीक येवले गोडुमरे चांदखेड. योगेश पवार हातवर करा. हा दाढी असलेला
भगवान लगड चालू कुस्तीला बोला. वा कुस्त्या आता तोला मोलाच्या पाण्यासारख्या आहेत, जशा महाराष्ट्र केसरीला हो काही कुस्ती चालली. थांबा सत्यम नंदू शेठ बोकरे यांचे उत्कृष्ट कॉमेडीसाठी 200 रुपये. गोरक्षेठ कराडे यांचे 500 रुपये. चला आता आता मैदान चांगलं चाललंय. हा समीर घारे आणि जीवन राठोड 5 नंबर. आता येऊ द्या तयार समीर घारे. वा 5 मिनिटं थांबा मंडळी, आता मैदान रंगात आले. पाहण्यासारखा कडदेगावच्या कुस्तीचा थरार भैरवनाथ खंडवारायाचा आखाडा अंतिम टप्प्यात आलाय. फक्त 8 ते 10 कुस्त्या आणि एका वेळी 2-2 कुस्त्या, मग राहिले किती बघा 5च, बरोबर का? त्यामुळे कुणीही जायचं नाही. शेवटची वाघ-सिंहाची लढत मावळ विरुद्ध मुळशी, अशी काटेकी टक्कर आपल्याला मिळणार. आणि म्हणून 3 मे 1959 साली मामासाहेब मोहोळ दिल्लीला 9 पैलवान घेऊन गेले. पहिला हिंद केसरी आणला श्रीपती खंचनाळे यांच्या रूपानं. राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या शुभास्ते पहिली हिंद केसरीची कडा महाराष्ट्राच्या वाघानं मिळवली. 9 पैलवानांच्यातली 60 पदक मामासाहेब घेऊन आले. नामदेव सदाशिव मोहोळ, गाव मुठा, तालुका मुळशी. थांबा. आणि त्याबरोबर कुस्तीचे नियम आणले ते मामासाहेब मोहोळांनी. नागपूरला 1960 साली पहिलं 5वं अधिवेशन भरलं नागपूरला, आणि मामासाहेबांनी पंच नेमले. पंच आतमध्ये एक पंच, आखाडा प्रमुख एक, आता जशा स्पर्धा होतात तशा. पण लोक म्हणली मामासाहेब आपल्या निकाली कुस्त्या बऱ्या आहेत, हे पंच वगैरे काही नको, हे चालणार नाही. बघा लोकांनी विरोध केला, पण दूरदृष्टी असलेले मामासाहेब मोहोळांनी नियमांच्या कुस्त्या घेतल्यात आणि त्यामुळं आज जे रूप आले आपण त्याची फळं चाकतोय. म्हणून येवले शेरप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी, याप्रमाणे मामासाहेब मोहोळांनी लावलेलं रोपट आज त्याला खऱ्या अर्थानं भर आला. परंतु गावोगावच्या आखाडे पहिली तिकीटवर मैदान व्हायची. ट्रॅक्टरवाले नितीन रमेश गरदावे का? वा हा ते आलेत का आता? मग असे नितीन तुपे होते ना पाटील. हा नितीन तुपे पाटील होते मग असे. वा आता निकाली सगळ्या 10 कुस्त्या आहेत. कंटिन्यू 2-2 चालू द्या. आता अक्षय तुपे ऐका. हा कुस्ती प्रतीक येवले 10 नंबरचे आणि योगेश पवार चांदखेड विरुद्ध गोरुमरे. प्रतीक येवले तुफानी कुस्ती पहा. डाव प्रतिडाव झाला पाहिजे. आणि आपला अक्षय तुपे पैलवान अनेक आखाडे गाजवले, गावाचा नावलौकिक केला, पण मैदान जोडण्यामध्ये आणि ग्रामस्थांनी साथ दिली. गोरखभाऊ खराडे कुठेच गोरखभाऊ, अक्षय हुलावळे, विशाल हुलावळे, निलेश बोकरे, अनिल अमोल तुपे, राजू खराडे, नितेश शिनगाडे या सर्वांनी साथ दिली.
सरपंच संजय भाऊ केदारी, ऐका, मैदान चांगलं जोडलं. आता 10 कुस्त्या म्हणजे एवढ्या कुस्त्या, हे मोठं मैदान आहे तुमचं. 90 कुस्त्या म्हणजे सोपं आहे, बरोबर का गोरख भाऊ? 90 पैलवान. हा, आता एक कुस्ती 2 पंच, बरोबर आहे सरपंच बबनरावजी तुपे पाटील. हा, पैलवान रेम्या डोक्यागत कुस्ती करणं, ताकदीचा अंदाज किती वेळ, गाजवा मैदान, उठो साशिबान बनो, शक्तिमान बनो, आपको जे बल चाहिए आपके भीतर आहे. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आई वडील सर्व पुरवत असतात, कष्ट आणि कष्ट आपल्यालाच करावे लागतात. म्हणून कष्ट विना फळ नाही, कष्ट विना राज्य नाही, केल्या विना होत नाही साध्य जणे. इतिहास साक्षी आहे आपल्या. वा, आणि म्हणून मल्लविद्येला अतिशय चांगले दिवस आल्यात. हो, बोला. आता थांबा, एक लावताय का? आता ज्या ह्या सगळ्या कुस्त्या काटा होणार आहेत, इनाम भरपूर आहे, बक्षीस भरपूर आहे. त्यामुळं आणि म्हणून नियमानुसार कुस्त्या सुरू झाल्या आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धेमुळं आपल्या महाराष्ट्राचे पैलवान ऑलिम्पिक पर्यंत चमकदार कामगिरी केली. कुस्तीची मैदानं तर झाली पाहिजे. पूर्वी ठेकेदार तिकीट लावून मैदान व्हायची आपली पहिली डेक्कन जिमखाना खाण्याला. नंतर 1961 ला 500चं धरण फुटलं आणि ते स्टेडियम वाहून गेलं, बरोबर का? आणि मग पुणे महानगरपालिकेने मंगळवार पेठेमध्ये एक भव्य छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम उभं केलं आणि तिथं पुणे राष्ट्रीय तालीम संघाचं, बघा, पुणे राष्ट्रीय तालीम संघ कधी निर्माण झाला? 15 ऑगस्ट 1947 साली भारत स्वतंत्र झाला आणि 1 डिसेंबरला 4च महिन्यात 1947 ला पुणे राष्ट्रीय तालीम संघाची स्थापना झाली. पुणे राष्ट्रीय तालीम, आणि तिथून म्हणून बोला बोला. महान मल्लांची परंपरा आहे. दिनकर दह्यारे पहिला महाराष्ट्र केसरीचा मानकरी झाला. सांगलीचा पैलवान पण कोल्हापूरवरून लढला. आणि म्हणून आपली जे पंच मंडळी आहेत, मग असे गोरखभाऊ खराडे सांगत होते, आमच्या गावात लय चांगले पैलवान होऊन गेले. अक्षय फोन चालूच आहेत रोज आमचे, नेहमीच अक्षय तुपे आपला पैलवान अनेक आखाड्यांना स्पर्धांना भेटणारा. आणि गोरखभाऊ गावच्या पैलवानकीचा इतिहास सांगत होते गोरख खराडे, की गावानं एक काळ गाजवलाय, चांगले नामांकित पैलवान या गावानं दिलेले आहेत. म्हणून आखाडा, त्याचबरोबर ते मगाशी करताना होते गणपतरावच का, बरोबर का? काय तब्येत, मी कौतुक केलं त्यांचं, बरोबर का? आणि आपले रामदास भाऊ मोहळांची पर, हा बोला. शेवटची कुस्ती शंकरराव देशमुख, सतीश मोहोळ 15,000, सुभाष तुपे ऍडव्होकेट 1,000, रामभाऊ 10,000 आहेत. रामभाऊ बाळू तुपे यांच्या वडिलांच्या स्मरणात 5,000, संजय शेठ केदारी सरपंच 5,000. गावचं इनाम वेगळं, हा टोटल मिळून ऍडव्होकेट सुभाष तुपे यांचे निकाली कुस्तीला 10,000 आहेत. ऐका, हे म्हणून मान द्या, ज्ञान द्या आणि दान द्या. म्हणून राखावी बहुतांच्या अंतरे भाग्य येते तदनंतरे. मान पान सन्मान ही आपली संस्कृती. आपण आपल्या माणसाचा आदर करा, आपण आपली माणसं मोठी करा, आपण आपल्या माणसाचा सन्मान करा. आपणाशी जे जे ठावे ते दुसऱ्याशी द्यावे, शहाणे करून सोडावे सकल जन. ते ज्ञान दिलं पाहिजे सर्वांना, आणि दान दिलं की धन वाढतं. आणि कुस्तीला अहो पैलवान केला दिलेलं दान प्रत्येक व्यवस्थित खेळा. मुन्नाची गोष्टी लागते, मुन्ना
हिंगे विरुद्ध सागर जांभूळकर जांभूळ विरुद्ध पिंपू कुठे भगवानराव लगड कुस्ती लावतायत. आता कुस्ती लावायला बोला. कुस्ती लावाय तुम्ही बोला. हा थांबा. चेअरमन भगवानराव लगड गोरेभाऊ बरोबर का? तेजल ढमाले आंतरराष्ट्रीय खेळाडू. मुंबई पोलीस अनंता सावळे कुस्ती लावायला या. आत्माराम तुपे सरपंच. दिनेशजी ठोले पैलवान. नामदेव तात्या घ्या ही सगळी मंडळी कुस्ती लावायला. दिनेश ठोले हा सुरेश शेठ गोसावी आदर्श माजी सरपंच सुरेश शेठ गोसावी आपलंही मनापासून पहिल्यापासून बसून आहेत अगदी. आरुष अमोल तुपे कडदे गावचा एक उगवता तारा 500 रुपये मुन्नाच्या कुस्तीवर. हे घ्या मुन्ना हिंगे ते आता लावतायत ते. होणार कुस्ती लावतात सरपंच बबनराव तुपे पाटील. हा कुस्ती लावले की सर्वांनी स्थानापन्न व्हा. तुफान गर्दी उसळली बघा. उभे राहून गॅलरीत उभे राहून कुस्ती पाहतायत. कडदेगावचं मैदान अंतिम टप्प्यात याच्यासाठी केला होता अट्टास म्हणून शेवटचा कार्यक्रम गोड व्हावा. 3 कुस्त्या 1 नंबर तयारीला लागा. जे राहिल्यात पैलवान ते आखाड्यात या. दिनेश ठुले संकेत ठाकूर वैष्णव आडकर राहुल सातकर विशाल बावून हुजाप्पा पटेल समीर गारे जीवन राठोड सारंग थोरे ओम बर्रे साहिल सपकाळ ऋषिकेश देवबाते. खलीद मुल्ला ओमकार भोते. हा आता ती बराच वेळ झाली कुस्ती. पॉइंट वरती घ्या. 12 नंबरची कुस्ती येते ऋग्वेद आणि सत्यम गोटखोले. हा जो पहिला पॉइंट ऐका मंडळी सगळ्यांना वाटतं निकाली कुस्ती व्हावी पण ते कुणालाच कोणी कमी नाही त्यामुळे पॉइंट निघाले. तेच इतिहास सांगायचा होता. चला सारंग भरणे सारंग थोरवे ओम भरणे आलाय पैलवान. चला सारंग थोरवे चांदखेड पहिला पुकार. उमेश ठुले दिनेश ठुले पैलवान मळवंडी. हो थांबा पॉइंट कुणाचा पंचांनी दोघांना घेऊन इकडे या. ए बाळा थांब तिथं थांब. ऐकायचं पंचांचं नम्रताच पाहिजे पैलवानाच्याकडे. ए बाळा ऐके ऐक बाळा ऐक जरा थांब. ऐका दोघं चांगले खेळा. ऐका दोघं चांगले लढल्यात. हा हा थांबा त्याचं काय म्हणणं आहे बघू द्या. मावळ केसरी पैलवान खंडू कालेकर आता बरेच वेळा बोलावलंय राव नका सारखा. आता पैलवानावर ऐका थांबा. आता पहिला पॉइंट चला निकाली ऐके खेळा 5 मिनिटं खेळ लावा. 5 मिनिटं खेळ 5 मिनिटं खेळा. चला ऐका जोड चांगले आहेत चिखल झालाय अंगाचा. 5 मिनिटं द्या
5 मिनिटं द्या राव, त्यांचाही जीव आहे. हा ऐका, थांबा, मी बघतो पॉइंट द्यायचा आता. पूर्ण पॉइंट नाही, निकाली, मग नंतर निर्णय. विचार करणार कमिटी आहे. गाव हुशार आहे, पैलवानाचं गाव आहे, काळजी करू नका. लक्ष द्या फक्त. रामदास मोहोळ फक्त आता. हा दोघं आहेत, गोरख भाऊ आहेत, दोघं आहेत, दोघं त्या राहू द्या. गोरख खराडे, सारंग तोरवे येणार आहे का? सारंग तोरवे तिसरा, अंतिम पुकार, गैरहजर ओम बर्ने. येलगोल आहे का? येणार आहे का? ओम भरण्याचा सत्कार करा. सारंग तोरवे तिसरा, अंतिम पुकार, सत्कार करा. आता बघा, असला तर सांगा. ओम भरणे हा आपल्या जवळचा येलगोलचा एक चांगला पैलवान आहे. त्याचा जोडीदार चांदखेडचा सारंग तोरवे. आपण 3 पुकार दिल्यात. अरे वा, रे वा, गिस्सा वा. चला आता पंचाचा निर्णय ऐका. सारंग तोरवे 3 पुकार दिल्यात. येणार असेल तर सांगा. नाही येणार का? हा आता तुम्हाला काय माहित नाही. हा ज्याला काहीच माहित नाही तोच हात करतोय. हा हा हॅलो हॅलो. भगवान लगड का यांच्या समोर ती कुस्ती चेअरमन भगवानराव लगड. काटा कुस्ती चालली. शबात वा. 12 नंबर कुस्ती. सत्यम गुटकुले, राजू टेकडे यांचे दोन्ही पैलवानांना 250 सन्मान्य गोरखभाऊ खराडे यांचेही 200-200. बघा किती दातृत्व आहे या गावच्या सुपुत्रांचं. नितीनजी तुपे पाटील हा 100-100 वारकरी बी जपतात. नितीन तुपे पांडुरंगाचाच लावलंय. वा मग हा ऐका. गोरा खराडे यांच्या हातात ओम बर्ने येलगोलचा पैलवान आहे. सरपंच केदारी संजय केदारी 200-200. नामदेव तात्या तुपे दिल्यात भरपूर दिल्यात. ऐका ऐका हो ऐका. येलगोलचा एक तगडा पैलवान मैदानात उभा आहे. ऐका कोण लढायला तयार? योगेश पोटपुडे दोघांना 1,000. चांगले उपसरपंच शांताराम पोटपुडे यांच्या स्मरणार्थ राहुल पोटपुडे उपसरपंच तो गाव यांचे 1,000. वा मुन्ना कुस्ती करायची. मुन्ना 1 डाव 1 पोझिशन. ऐका बघा सन्मान्य गोरा कराडे यांच्या हातात एक तगडा कवळा बिलवा पैलवान खणखणीत तब्येत असलेला. त्याला जोड पाहिजे. ऐका कोण लढणार जा हो. थोडक्यात प्रतिगेवले प्रतिगेवले बघा. हा प्रतिगेवले विजयी झाला. हा संजय केदारी सरपंच 200-200 रुपये. हा गोडुंबऱ्याचा पैलवान प्रतिकेवले आहेत. पोरं महाराष्ट्र केसरीचे कदम मिळवणारे तयार होऊ शकतात. फक्त लक्ष्यावरती लक्ष पाहिजे. कष्ट करायची तयारी पाहिजे. आलाय का खेळायला? हे खेळतोय का? हा बघा नाव सांगा. थांबा. ओम ओम जोडीत खेळा. ओम बर्ने जोडीत खेळा. जा ना जा बघा.
आनंद भाऊ, आनंद बघा ह्याला हेच बरं बघा. हा चला साहिल सपकाळ. अरे काय ना, शबास मुन्ना. अभिषेक विरुद्ध मुन्ना हिंगे पिंपळ खुट्याचा. पैलवान इकडे या. साहिल सपकाळ का? हा ऋषिकेश दैवाते आहे का? ऋषिकेश दैवाते हात वर करा. ऋषिकेश पहिला अपघात ऐका. समीर घारे, जीवन राठोड आलाय. समीर घारे येलगोल. समीर घारे बांधाचा भाऊ का? बरोबर का? समीर घारे पहिला अपकार. समीर घारे दुसरा अपकार आला. वा आता कुस्ती बघा. लावा ती कुस्ती. समीर घारेची लावा 9 नंबरची कुस्ती. काय चषक आहे समीरच्या कुस्ती का? जीवन हा बोला. ऐका मुन्ना निकाली झाली तर सगळ्या पंचाकडून 500 शबास. जिगर श्री भैरवनाथ महाराज उत्सवानिमित्त भव्य कुस्त्यांचा जंगी आखाडा कडदे वैकुंठवासी हरिभक्त परायण विठ्ठल लक्ष्मणराव शेळके पाटील यांच्या स्मरणात शेळके पाटील परिवार आदरपूर्वक आकर्षक सन्मान चिन्ह. वा ठेवा इथं. थांबा कुस्ती लागते या. साहिल सपकाळ हातोर करा आणि ऋषिकेश दैवाते बोसरी. ऋषिकेश दैवाते हा साहिल सपकाळ 7 नंबर कुस्ती लागली. ऐका बोला. ऐका डावापुरती चड्डी पकडा. गिस्सा मारताना घुटना मारताना मुन्ना आणि सागर 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 कुस्ती करा. सागर जांभूळकर आहेत ना बघा. तालुक्यात किती पोर आहेत म्हणून जगात किती उलता पालत होऊ द्या. शूरांनी वीरांनी सांडलेल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबातून एक तरी मर्द पैलवान निर्माण व्हावा. आणि म्हणून नरहरी अण्णा चोरगे आणि महाराष्ट्र केसरी हिरामन बनकर 8/4/1980 नेहरू स्टेडियमला मल्लयुद्ध गाजलं गेलं. पहा नरहरी अग्रवाल तालमी चे महान मल्ल आणि आपले ते आहेत ना कोणतरी तालमीत तिथं हनुमंतराव पहिलवानाला बाहेर. परशुराम तुपे. परशुराम तुपे. संजय केदारी सरपंच ओम मरणेसाठी 200 रुपये लागली का? सोडली का कुस्ती? बघा मुन्नाची कुस्ती बघा. आणि सागर जांभूळकर भगवानराव लगड चेअरमन. तो भारी कुस्ती चालू आहे. थोडीला तोड आणि चोडीला चोड. फळाचा बघा ताकदीचा उपयोग. आणि इकडे आता तापलं मैदान. आता मशीन तापलं. बाबा 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 टाळे वाजवा की ना मंडळी जरा. हा नको स्तुती खोटी. लाख मोलाची टाळी तुमची जायदाद मोठी. हो आणि बाबा आता मैदानाला रंगत आला. बबनराव तुपे पाटील रंगले का मैदान? रंगले मैदान. म्हणून अवघा रंग एकच झाला. रंगे रंगला श्रीरंग. अवघा रंग हो तो भी बच गया. बाबा 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 काय कुस्ती चालली. आता घोट्यात पट पकडलाय सागरना. परत मुन्ना झुंझुरके तुपारी कुस्ती. आणि इकडे साहिल पडवाड आणि ऋषिकेश दहिवाते. चला 7 नंबर कुस्ती चालू आहे. 9 नंबर चालू आहे. समीर घारे आलाय का?
तिसरी लावून घ्या. चला समीरची कुस्ती लावून घ्या. जीवन राठोड समीर घारे कुस्ती लावून घ्या तिसरी. आता बघा सळसळत्या रक्ताला उकळी आणणारं कर्वेगावचं मैदान. एक तुफानी मल्लयुद्ध मावळच्या कर्वेगावाच्या या पावन पवित्र भूमीमध्ये. म्हणून पवित्र ते कोळ पावन देसा जेथे हरीचे दास जन्म घेते. वारकरी परंपरा आजही मावळच्यात हो तो भी बज गया. वा 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 असं मल्लयुद्ध पाहण्याचं भाग्य मावळ तालुक्यातील लोकांना. बाप रे बाप काय मैदान जोडलंय. अक्षय गुडे अक्षय तुपे गोरखभाव एक नंबर मैदान. अक्षय अशा कुस्त्या बोला. वा भगवानराव लगाड कुस्तीचा आश्रय दाते. अहो राजश्री शाहूराजांनी तेव्हा राजाश्रय होता. राजाश्रय संपला 1948 साली. संस्थानं सगळी खालसा झाली. कुस्ती लोकाश्रयावर आली. खंडू कालेकर मावळ केसरी समीर गारेच्या कुस्ती 200 रुपये. हाताला लावून घ्या. समीर गारे येलगोल आणि जीवन राठोड भोसरी आणि चषक स्मरणार्थ हरिभक्त परायण वैकुंठवासी विठ्ठल लक्ष्मण शेळके पाटील यांच्या स्मरणात शेळके पाटील परिवाराच्या वतीनं या आकर्षक सन्मान चिन्ह आहे. जो जीतेगा म्हणून जंग लड़ी जाती है जीतने के लिए. जंग लड़ी जाती है जीतने के लिए और जीत हासिल की जाती है इतिहास के लिए. जंग लड़ी जाती है जीतने के लिए जीत हासिल की जाती है इतिहास के लिए. कर्जाच्या मातीत इतिहास घडतो. इतिहास गावच्या यात्रेनिमित्त असं भव्य दिव्य मैदान शिस्तबद्ध गावच्या कमिटीच्या वतीनं दानशूर मंडळींच्या योगदानातून मर्द पैलवानांचा इथं महाराष्ट्र घडवला जातोय. म्हणून इथेच बघतीये खंडोबारायाचा भैरवनाथाचा उत्सव. इथेच देशप्रीती आहे. इथेच भक्ती इथेच शक्ती आणि इथेच देशप्रीती. म्हणून बलशाली भारत हो विश्वात शोभून राहो. बोला सरपंच हो हो पंच लक्ष द्या. नंदू मोकरे म्हणा हिंगे यांच्या कुस्ती 200 रुपये. वा शबात समीर घारे त्याचं नाव. त्याचा प्रभावही चांगला. आता पंचगिरी वा चला कुस्त्या करा पहलवान. लढो दिलो जान से जीत हासिल करो शान से. म्हणून दिनेश तुले आता पुकारून झालंय सगळं. 2 नंबरला पहिलवान आहे. हा हा चला खलीद मुल्ला ओमकार होते हुजाप्पा पटेल विशाल वाळून वैष्णव आडकर राहुल सातकर दिनेश तुले संकेत ठाकूर आणि प्रतीक देशमुख आकाश रानवडे तयारीला लागा. एका वेळेस 3 कुस्त्या लागणार आहेत. आता पर्याय नाही. आता आणि बाबा 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 हा ऋषिकेश का साहिल सपकाळ आणि ऋषिकेश मध्ये कुस्ती साहिल सपकाळ विजेता ठरला. चला समीर आणि मुन्ना चला आणि सागर जांभूळकर दोन्ही पोरं आपले. म्हणून पैलवान मंडळी
रशीद मुल्ला, ओमकार भोते. ओ ए बघा, थांबा थांबा थांबा, ए थांब समीर, थांबा थांबा थांबा. ऐका, हे म्हणून मी सातकं लक्ष असतं की पट काढला, निकाल काढला, जोरात टाकू नका. चुकून होतं पहिलवानाच्या हातून, जोशामध्ये घडतं. बघा, थांबा थांबा, पाणी पाजू नका कृपया. म्हणून प्रतिस्पर्धी थांबा, जखमी होणार नाहीत. थांबा थांबा, ऐका फक्त डोक्याला पाणी टाका डोक्यावर नाही तर. ज्याला माहिती आहे ना त्यानं तिथं या, बरोबर का नाही? हा, सगळे डॉक्टर होऊ नका. हा नाही, काय असते, सल्ले चांगले आहेत. जखमी झालाय पैलवान, थांबा जरा, काही होणार नाही. ऐका, खल्लीद मुल्ला हातवरती करा. ओमकार बोलते, तरदवडी आणि शेरगाव साईबाबा कुस्ती केंद्र. जीवन जीवन त्याला दवाखान्यात आहे ना, दवाखान्यात जाऊ. ऐका, खरे बोलला आणि ओमकार बोते. हा, परदवडी बरोबर आहे. नामदेव तात्या, प्रतिस्पर्ध्याला जखमी होता कामा नये. बोला सरपंच. हा, दवाखान्यात नाही तर आपला हाडवैद्य आहे वारज्याला. हाडवैद्य हे, हा, हाडवैद्यकडे आपण नेऊ. वारज्याला हाडवैद्य आहेत, वाईचे प्रसिद्ध. ऐका, दोघं चड्ड्या अशा पकडल्या, सकाळपर्यंत होईल का कुस्ती? सकाळपर्यंत कुस्ती होईल का? हो, आतापर्यंत आता 2-2 महाराष्ट्र केसरी होत्या, त्यामुळं सगळंची, पण खरोखर परिषदेचा एक महाराष्ट्र केसरी स्पर्धा व्हावी आणि तोच खरा मान आहे. महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी, ऑलिम्पिकचं पदक. बोला, पहिला पॉइंट घेलतो करा. दोघं बराच वेळ झाल्यात, काटा जोड आहे, मैदान 1 नंबर. आता 5च कुस्त्या बाकी आहेत. चला, विशाल वाळवत, खलीद मधला 2 मिनिटं. बोला तात्या, बोला. पॉइंट वर बोला. चला, निकाली कुस्ती 2 मिनिटात. पाहता थरार, धगधग धगधग धगधगत. हो, इकडे रशीद मुल्ला, कोई पोकरा करे शेर आली का, कोई गर्जना करे बजरंग बली का. बघा, प्रकाश मुन्ना इंगेसाठी प्रकाश मालुसरे प्रकाश मालुसरे यांचे 200 रुपये. ऐक, सुभेदार
सुभेदारच आहेत तानाजी मालुसकर यांच्या ओमकार मोते कुमार मावळ केसरीचा मानकरी कवळा बिलवा पैलवान. चला शबाज विशाल वाळवून हुजाप्पा पटेल पटकन मैदानात हो. ऐका सांभाळून बसा आणि ते सगळे नामांकित पैलवान मंडळी आहेत फक्त लहान मुलं सांभाळा. विशाल येणार आहे का? विशाल वाळून हो. भगवानराव लगड भगवानराव काय अंदाज होता तुम्हाला? मानलं बाकी वा. हा भारी. जरा टाळ्या वाजवा सर्वांनी जरा त्याच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि ऐका आवाज द्या घोष झाला की जोश येतो आणि सुप्तांधकरांतरान उठतो. आपल्या उमेदवार निवडणुकीचं वारं बबनराव तुपे पाटलांच्या नसा नसात घुसले. आता प्रचाराला जावा तुम्ही. चेअरमन भगवानराव लगड यांचे 5,000. त्याचबरोबर अमोल तुपे 500 रुपये. नंदुशेठ बोकरे 200. प्रकाश मालुसरे 200. सुदाम शिंदे 500. भाऊसाहेब तुपे 500. सुरेश शेळके दोघांना 100 द्या. आत्माराम तुपे 200. नितीनदादा शेनगारे 100. नारायण तुपे 100 रुपये द्या तिकडं. मच्छिंद्र तुपे 500. नारायण तुपे यांचे 100 हे घ्या. नारायण तुपे यांचे 100 हे घ्या. मुन्ना हे घ्या. चला आता आले का? विशाल आला का? संजय केदारी 200. हुजाप्पा पटेल विशाल वाळूंज खेडचा आणि गोरख कराड यांच्या हातात एक तुफानी मल्ल. नारायण बोकरे मुन्नाला 100 रुपये बोलाक्षे. आणि विशाल वाळूंसाठी खेडचा काळा चड्डी परिधान केलेला गोरखभाऊ खराड यांच्या समोर माती घेत असलेला विशाल वाळून विशाल कामगिरी करणारा विशाल याचा सर्व पंचांचे त्या कुस्तीसाठी 500 रुपये. वा. चला वैष्णव आरकर आई ये मैदान में 3 कुस्त्या मंडळी बाकी आहेत आता. 3 नंदू बोकरे यांचे विशाल वाळूंसाठी 500 रुपये इकडे जमा. कमिटीकडे जमा करा. हो शबाद. एक तुफानी एक चांगली कुस्ती काढली. भगवानराव लगड चेअरमन आणि बराच वेळ काटा कुस्ती होती पण हा करून ना. हा ठीक आहे. 20 तारखेला असाच मैदान आहे. करून या ठिकाणी वा. कडदे गावचे पाहुणे विशाल हुलावळे माजी सभापती 501 रुपया. वा आहे ना मंडळी. सोपं नाही. कोणी कोणाला 5 रुपये देत नाही. मानकार फर्निचरचे सर्व विजय शेठ मानकर विशालच्या सभापतींचे 500 रुपये. बोला वैष्णव आडकर. संभाजी रक्षे आहेत का? बघा संभाजीराव रक्षे आहेत का? मला वाटतं त्या आडकरांना वगैरे कार्यक्रम काहीतरी होता जाणार होते. आडकरांना खंडू वाळून विशाल फुलावळे आणि विशाल वाळूंच्या कुस्तीला 500 रुपये. तो काळ्या चड्डीतला गुडघ्याला काळी निकाप असलेला विशाल वाळून आणि पंचगुण आहेत आपले गोरखभाऊ आहेत. ओके गोरखभाऊ सगळ्या पंचांना आतापर्यंत अतिशय चांगली कामगिरी
कुठलाही वाद नाही. खंडवांना वाळून आणि आनंदात तुपे. हो मच्छी कोथा डाव त्याचा मच्छी कोथा बघा कसा लावला. ओ मच्छी कोथा लावला कोणी आणि कुस्ती बघा पंचाचा आतमध्ये घ्या. मी आता बघा मच्छी कोथा दोंडीबा अडकर कुठे बसले नारायण अडकर बघितलं का मच्छी कोथा नाव कसा असतो ते. वाह एक तूफान मैदान में आ गया. वैष्णव आडकर जरा हातवर करा. नारायण आडकर यांचा हा चिरंजीव विपुलचा भाव बघा. नारायण खंडोवाळून आहेत का नाही गेले असणार बहुतेक ते. बहुतेक पुढचा कार्यक्रम आहेत का खंडोवाळून मावळ तालुका कुस्तीगीर संघाच्या अध्यक्ष. हो काय ताबा घेतलाय आणि विशालला तुफानी ताकदीचा इजाप्पा पटेल शेरगाव नागेश राक्षे गजानन राक्षेवा दादांचा पट्टा शेरगाव साईबाबा कुस्ती केंद्र निर्माण केलाय. शबाद वारे बाबा हातदार म्हणून सिकंदर शेख बघा आज पंजाब हरियाणा गाजवलं. भल्या भल्यांना आसमान दाखवणारा राजश्री शाहूराजांना ममाद गामा गोंगासारखं मल्लयुद्ध कोल्हापूरमध्ये त्याचं आयोजन केलं. भोला पंजाबी सादिक पंजाबी गोगा पंजाबी असे महान मल्लांची जिजा पंजाबी पंजाबवरनं पैलवान आणले कोल्हापूरला. त्या तोडीचे पैलवान आपले व्हावेत आणि म्हणून आपला पैलवान महाराष्ट्राचा सिकंदर शेख पंजाब हरियाणामध्ये जाऊन तोडीला तोड दिल्या. पास हा बोला. विजय भाऊ एक्शन विजय माऊ मानकर मानकर फर्निचरचे सर्वे सर्वांनी काय कुस्ती चालली हो. टाळ्या वाजवा की राव मंडळी. बल्ले 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 हो वाह बाबा 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 ऐका हो कला जंग. हे थांबा 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 ए वाजू नको जरा जरा तोला बोलाची कुस्ती गोंधळ नको आता. काय टाव करतायत ओ बाबा 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 ओ अरे बापरे बांगडी बांधली का गदा लोट केला. विशाल वाळून अनंत तुपे यांचे 500 मच्छिंद्र तुपे यांचे 500 अक्षय तुपे पैलवान 100 अक्षय तुपे 1000 गोरख खराडे 1000 घ्या. आत्माराम तुपे माजी सरपंच 500 हा प्रकाश तुपे 500 प्रकाश शेठ तुपे 500 बोला ऐका दोघांनाही द्या. माऊली तुपे 100 संजय केदारी 200 दोघांना द्या. त्यालाही मिळू द्या दोघांनाही द्या. नितीन तुपे पाटील दोघांनाही 200 दिले. आत्माराम तुपे माजी सरपंच 500 दोघांनाही. रामदास तुपे 100 सुभाष तुपे 500. ऐका आता कुस्ती लागते ते कुस्ती खलीद मुल्ला पॉइंट वर सरपंच संजय भाऊ हा चालेल. हा 1 नंबर तयारीला लागा. ऐका वैष्णव राहुल सातकर आलाय का नाही. शबाद 3च कुस्त्या. ही कुस्ती लावून घ्या आता आनंद भाऊ कुस्ती लावून घ्या. लावा 2च कुस्त्या चालतील आता. शेवटची कुस्ती फक्त 1.
मी 2008 पासून महाराष्ट्र केसरी, 22 देशांची राष्ट्रकुल स्पर्धा, 71 देशांची आशियाई स्पर्धा आणि जे महाराष्ट्र कुस्ती दंगल सगळं निवेदन मी केलंय. सगळे नियम माहिती आहेत आपल्याला. 3च हे धरून 4. आता हे होईल पॉइंटवर सांगितलंय ना सरपंच संजय भाऊ निकाली. हा ऐका, पुढच्या वर्षी कडदे गावाचा सुवर्ण महोत्सव आहे. नियोजन 6 महिन्या अगोदर झालं पाहिजे कुठल्याही कार्यक्रमाचं, बरोबर का? सुवर्ण महोत्सव असा दणक्यात करायचा आहे. गावाची एकता आणि अखंडता गरज आहे. आता मी अतिशय तळमळीनं बोलतोय. राजकारण तिथल्या तिथं, पण गाव म्हणलं की हम सब एक आहे. गुलाब पैलवान गुलाब मुलाने उत्कृष्ट कॉमेडीसाठी 200. पहा, गावाची एकता आणि अखंडता अतिशय गरज आहे. तानाजी कारके त्या कुस्तीला पंच तानाजी कारके महाराष्ट्र चॅम्पियन आडेगाव. गरज आहे सुवर्ण महोत्सव. सगळ्यांच्या विचारानं कमिट्या नेमून भव्य दिव्य आणि पुढच्या वर्षी काही इलेक्शन नाही, बरोबर का? पॉइंटवर पहिला पॉइंट रशीद मुल्ला आणि ओमकार भोते परनवडीचा आहे. वा, हरिनाम सप्ताच महत्वाचा आहे, बरोबर? म्हणून हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी. ऐका, कुठल्या कुस्तीला ऐका, कुठली सांगा. ऐका, जे देणगीदार आहेत 25,000 मुकुंदभाऊ ठाकर अध्यक्ष पवना फुल उत्पादक संघ 25,000 राणीताई संतोष महाराजकर नगरचे बाबा रशे ओमकार भोते परनवडीचा एक उद्याचा चमकता तारा उगवता तारा नंदू बोकरे यांचे 200. हे घ्या नंदू बोकरे, जाऊ नका, हे घ्या. सरपंच संजय केदारी दोघांना 200 दोघं थांबायचं. हे घ्या बक्षीस घ्या. बोला, चला बोला. आनंद भाऊ अनंत पाटील पैलवान ओमकार बोतेसाठी नंदू बोकरे यांचे 200. कुस्ती लागते या तानाजी कारके वैष्णव आडकर विरुद्ध राहुल सातकर, काने विरुद्ध शेली साहिल शेळके यांचे दोघांना 100. हे घ्या सरपंच संजय भाऊ काही नियोजन केलं. स्वयं तुपेचे 100. ऐका, अनंता तुपे आणि तानाजी कारके त्या कुस्तीला पंच. मावळ केसरीला हे फायनल आलेली कुस्ती. आता मलाही तिकडे बोलवलेलं अचानक सरपंच संजय केदारी चालू कुस्तीला 500 रुपये आणि तानाजी कारके आडे महाराष्ट्र चॅम्पियन आणि त्यांचा चिरंजीव तेजाज चांगला तयार करतायत. कुस्ती तोला मोलाची. दिनेश फुले संकेत ठाकूर पटकन मैदानात या, लगेच कुस्ती लावली जाईल. दिनेश फुले संकेत ठाकूर सतीश मोहन उद्योजक 500 रुपये जमा करा. तानाजी कारके आता लय जीवा भावाचे मित्र आहेत माझे. तानाजीराव मित्र आहात ना? हे घ्या तात्या बोला. मावळ केसरी खंडू कालेकर 200 रुपये. नाही, मारुती येवले 200 रुपये इकडे जमा. बघा, पैलवानाचं बक्षीस माझं पुकरायचं काम म्हणून मी हातात बक्षीस घेत नाही अजिबात. अनुभव आहेत, खूप अनुभव आहेत.
सतीश मोहोळ एकदा पुकारलं 500 त्या मोहोळ तालुक्यामध्ये. अक्षय तुपे आणि व्हिडिओ पैलवान म्हणला तुम्ही 500 रुपये पुकारलं. महिन्यानं बघितलं आणि मला पैसे मागायला लागला. आणि मी असं जास्त द्यायचं पैसे आलं की त्या कमिटीकडे द्यायचं. काय तो म्हणला तुम्ही पुकारलं होतं ते 500 आले नाहीत. तेव्हापासून मी हातातच रक्कम घेत नाही. हा ऐका वैष्णव नम्रता नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. अक्षय तुपे पैलवान उत्कृष्ट कॉमेडीसाठी 500 रुपये. बघा नम्रताच पाहिजे. त्रिपाल महाराष्ट्र केसरी मंडळी विजय चौधरी तिन्ही महाराष्ट्र केसरीच्या वेळी मी होतो. 2008 पासून आतापर्यंतच्या सर्व महाराष्ट्र केसरीला निवेदन केलंय. एकच रेकॉर्ड झालं नरसिंग यादवचं 2011, 12, 13. संजय केदारी चालू कुस्तीला 500 रुपये. जरा हो अरे बापरे हप्ते बाबा 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 बल्ले 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 बल्ले. थांबा ऐका थांबा. राहुल ऐका पंच जे सांगतील. राहुल तो एक भुज बरोबर का. तानाजी करके बरोबर ना. हा हे नम्रता ऐका. आता तानाजी करके खरोखर चांगला निर्णय. परत काटे की टक्कर आमने सामने तुफानी मल्लयुद्ध असं इतिहासात मल्लयुद्ध गाजलं. हिंद केसरी मारुती माने आणि मल्ल सम्राट विष्णुपंत सावर्डे मल्लयुद्ध. संजय केदारे अक्षय तुपे गोरख खराडे अनंतराव तुपे पैलवान सगळ्या पंचांचे चालू कुस्तीला 500 रुपये. आता थकले. रामदास मोहोळ रामदासराव कुठे आहेत रामदास मोहोळ. चांगलं उत्कृष्ट काम. वा नंदू मोकरे चालू कुस्तीला 200 रुपये. वा चला एक नंबर तयार राहा. आकाश रानवडे प्रतीक देशमुख दिनेश ठुले एक नंबरला लढणार आहे. या की राव उद्योजक अंकुश शेळके 100 रुपये. चला अंकुश शेळके दिनेश ठुले कुस्ती लावून घ्यायची. या संकेत ठाकूर दोघांना तिसरा अंतिम पुकार. बघा कधी यायचे दोन्ही तालुक्यातले महान मल्हार शबाद माहितीये ना. महाराष्ट्र केसरीला पहिला पुकार दिला की पहिला पुकार. अहिल्यानगरला असा शिवराज द्राक्षे आपल्या खेडचा आणि माऊलीची कुस्ती होती. पुकार दिली शिवराज द्राक्षे मैदानात आला. बघा संकेत ठाकूर एक तुफान अनेक मैदानी स्पर्धा गाजवणारा महाराष्ट्राला मिळवणारा जसा वैष्णवाडकरनं गाजवला अखंड भारत तसा संकेत ठाकूर उर्शेगावचा पैलवान आणि दिनेश ठुले मळवंडी ठुले मावळ केसरीचा मैदान गाजवणारा असा तुफानी मल्ल. बघा आदेश लगड चालू कुस्तीला 500 रुपये. नंदू मोकरे 500 जमा करा. तिकडे जमा करा. हो काय कुस्ती तोला मोलाची झाली. आता सरपंच एवढी माणसं थांबत नाहीत. ससा ह्या टायमिंगला एवढी माणसं थांबत नाहीत. दारा काढायच्या असतात बरोबर का. आता पण गर्दी किती आहे बघा. अहो ऐका की जरा
एवढी लोक का थांबल्या? तुमच्या गावचं नेटकं नियोजन, कडदे गावचं, आणि कुस्त्याही तोला मोलाच्या. रोहिदास तुपे 200, संदीप बोकरे 200 चालू कुस्तीला. मागे सरकायचं नाही. चला, पीछे नहीं हटिए पहलवान, पीछे नहीं हटने का, लड़ो तेलो जान से, जीत हासिल करो शान से. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. नंद बोकरे यांच्या उत्कृष्ट कॉमेंटसाठी 200 रुपये. बरोबर नाही असू द्या, चांगली खेळणार. आनंदा तुपे दोघांनाही 500 दिल्यात बघा. आनंदा तुपे यांनी. आता 2च कुस्त्या बाकी. चला, हो द्या, हे बक्षीस द्या. वैष्णव आडकर थांबा आता, हो द्या, थांबा आता, हे हो द्या. मग आपलं तेच पकडायचंय. वैष्णव आडकरला का? हा, सुरेश शेळके वाजतात. अंकुश शेळके यांचे 300 रुपये वैष्णवला. बघा, सुरेश शेळके, अंकुश शेळके. पहिलवान इकडे या, चांगला लढला. हे घ्या वैष्णव. दोन्ही कुस्त्या निकालीच. आता संकेत ठाकूर उर्षे विरुद्ध साहिल शेळके. पैलवान यांच्याकडं राहुल सातकर. 100 रुपये तुम्हीच द्या आल्यावर. बरोबर का? ऐका मंडळी, जरा 5 मिनिटं बसा आता. ऐका, 2 कुस्त्या महत्वाच्या आहेत आणि निकालीच होणार. का तोडीला तोड, काटा लढत, शेर हिम्मत पैलवान. ज्याच्यात हिम्मत त्यालाच किंमत. म्हणून कुस्तीत वैर नाही, वीर वृत्ती दाखवा, वैर नाही. चला, प्रत्येक देशमुख आणि आकाश रानवडे मैदान में आए. वा, चला मैदानात या. ताकदीचा अंदाज. दोघही डाव्या पवित्र्यावर लढतायत. पवित्रा महत्वाचा. तालमीतलं शिक्षण गुरु मिळावा लागतो. गुरु करता गुरु धरता, जीवनी उद्धार करता गुरुदेव. गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव. गुरु शिवाय ज्ञान नाही, गुरु शिवाय ज्ञान नाही. आई वडील आपले गुरु, नंतर शाळेतले शिक्षक आणि वस्ताद. तालमीतला गुरु असतो तो वस्ताद आपला. पूर्वी गावागावात बोला अक्षय. बांधाद्वारे प्रवीण राजोडे. शेवटच्या कुस्तीला पंच, राष्ट्रीय कुस्ती पंच, उत्कृष्ट पंच साहिल शेळके यांचे दिनेश ठुलेसाठी 200 रुपये जमा करा तिकडं. विशाल हुलावळे माजी उपसरपंच कडदे यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेडीसाठी 200 रुपये. वा, चला दोन्ही पैलवान आखाड्यात या. फोटोग्राफर आणि लाईव्ह टिपकुनाचं आहे बघा, नाव द्या जरा. लाईव्ह प्रक्षेपण युट्यूब वरती कडदे गावचा आणि फोटोग्राफर मंडप लाईव्ह डेकोरेटर्स कडदे आणि वाजवणारे हे तुतारीवाले 9 वाजताच राऊंड मारताय. बरोबर का नाही? वाजवा जरा तुतारी. बाकी चांगली रंगत आणतायत. गोरख खराडे, पैलवान गोरखदादा खराडे यांचे उत्कृष्ट कॉमेडीसाठी 500 रुपये. संकेत, दिनेश, सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे. पडो पाडो, पराभव येतातच जातात. खचू नका, डगमगू नका, ढासळू नका. म्हणून साक्षीबान म्हणा. निगोनीचे बाळासाहेब बोत्रे आलेत का? विनंती आपल्याला. स्वागत आहे आपलं. या इकडे येऊन थानापन्नाव बाळासाहेब बोत्रे. निलेश मारुती कंदारे आपले स्वागत. कडदे ग्रामस्थ यात्रा कमिटीच्या वतीनं. चला
काहीतरी करा. गर्दन खेच नको, गर्दन खेच ताकदीचा अंदाज म्हणून कुस्ती वेळेनं बांधली, नियमानं बांधली. म्हणून जगाच्या जागतिक स्पर्धेमध्ये महाराष्ट्र आज नॅशनल स्पर्धा गाजू लागला, आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजू लागला, आशियाई स्पर्धा गाजू लागला. पहा, पूर्वी काहीच नव्हतं, जगावर आपल्याला चालायचंय. म्हणून मैदानी कुस्ती ठीक आहे, कारण सगळ्यात पैलवानाची परिस्थिती सारखी नसते. प्रवीण राजेवडे, बांधाजगारे, हा तमा तो ते करतो मी. तो एक मोसम असतो, ते मागाशी घेत होतो ना, इथं माईक चालू असतात लगेच. आलं का लक्षात? मी मोसम ते मुन्नाच्या कुस्तीला घेणार होतो, तेवढे तिकडे माईक चालू झाले. ऐका, म्हणून मागाशी म्हटलं मी, गोष झाला की जोश येतो आणि सुप्त अंतकरण तरारून उठत. आपल्या दैवताचा जय घोष करा आणि आवाज द्या सर्वांनी मनापासून. बोल बजरंगबली की, छत्रपती शिवाजी महाराज की. दत्ता दळवी 22 सरपंच कडदे 500 रुपये. आता कुस्ती मल्लविद्या रामायण महाभारतापासून मल्लविद्येचा शिल्पकार भगवान श्रीकृष्णाला म्हटला जातो. अनंतराव, मल्लविद्येचा शिल्पकार भगवान श्रीकृष्णाला, म्हणून कृष्ण चाणूर मल्लयुद्ध, बलराम मुष्टिक मल्लयुद्ध, कृष्ण कंस मल्लयुद्ध. मथुरेचा सम्राट कंस राजानं पहिलं मथुरेत मैदान भरवलं, ते पहिलं इतिहासात महापुरातन काळात, रामायण काळात. ऐका, मागे आहेत पैलवान, पैलवान तयार आहेत. आणि ऐका, आणि काळ बदलला, शिवकाळातली कुस्ती प्रत्येक गावात तालीम होती. गावचा वस्ताद म्हणजे सेनापती, आणि तो सेनापती गावाचं खेड्याचं रक्षण केलं. आपल्या मावळला इतिहास आहे. 14 जानेवारी 1761 पानिपतचा रणसंग्राम. नामदेव तात्या तुपे चालू कुस्तीला 1000. थांबा थांबा, ऐका. आणि गोरखभाऊ खराडे यांचे 1000. ते स्वतः पंच आहेत, नामदेवराव मोहळ आणि गोरखदादा खराडे. अतिशय चांगलं मैदान पार पाडलं. ही कुस्ती ऐका, दिनेश, ऐका, दिनेश आणि संकेत दोघं इकडे बघा जरा. ऐका, 2 नंबरला कुस्ती म्हणजे 1 नंबरला सारखी आहे. दोघांच्यावर हा तालुका प्रेम करतोय. अटॅक करा, डाव दाखवा, जिंका, कौशल्य दाखवा तुमचं. दोघांच्यावरती अख्खा तालुका प्रेम करतोय. कडदेगाव तर करतोयात. म्हणून आपली 2 नंबरला कुस्ती. आक्रमकता पाहिजे, जशी आक्रमकता खाशाबाद जाधव यांच्यामध्ये होती. 1988 लंडनला ऑलिम्पिकला गेले, 6वा नंबर आला. आता मला इतिहास सांगायला लागलं की कोणीतरी मध्ये काहीतरी सांगतंय. एक कोण म्हणतंय याचं नाव घ्या. आता काय इतिहास, सगळे महाराष्ट्र केसरी 1961 सालापासून. दिनेश, संकेत बाळा, संकेत, नम्रता, ऐका, मी सगळे महाराष्ट्र केसरी. माहुली असू द्या, बालारपिका असू द्या, सिकंदर असू द्या, शांत म्हणल्यावर शांत. पैलवानाच्या अंगी नम्रता पाहिजे. संकेत, अजिबात वाद नाही. दिनेश टुले इकडे बघा, अजिबात वाद नको, अजिबात वाद नको. लोकांचं प्रेम गमावू नका. संकेत, लोकांचं प्रेम गमावू नका. सलामी घ्या, अजिबात वाद नकोय. व्यवस्थित खेळा. चोरस असावी कुस्तीत. त्याची उदाहरणं सांगू का? 2.5 तास मल्लयुद्ध मारुती मानेने जिंकलं. मल्ल सम्राट विष्णुपंत सावरण्या 2.5 तासानं. ज्योतिराम सावरण्याकडे ताकद होती. 1 तासानं लोक 1 लाख लोक तिकीट काढून 25,000
स्टेडियमच्या बाहेर खासबाग मैदानाच्या, पण नंतर केवढा अपमान. भारतभर गाजलं ते मल्लयुद्ध, पण विष्णुपंत साबर्डे, मारुती माने, ऐका, नंतर भावासारखे विष्णुपंत साबर्डेंच्या लग्नात मारुती माने भावासारखं पुढे लागून कार्य करत होते. भावासारखं रुस्तमे इंद हरिचंद्र बिराजदार आणि महाबली सतपाल. 11 जानेवारी 1977 बेळगावचं मल्लयुद्ध, 19व्या मिनिटाला विजय मिळवला. बिराजदार मामा आजारी पडले, रुबी हल्ला. दिल्लीवरनं महाबली सतपाल आले. जितना पैसा लगेगा उतना मैं दूंगा. ये पहलवान मेरा दोस्त हरी बिराजदार ठीक होना चाहिए. ही दोस्ती. आणि हिथं काय, जरा पाय लागला, जरा काय झाला की वाद घालत बसणार का? काय करायचं आपल्याला वाद? काय मिळणार आहे त्यातून? म्हणून राग नको, राग आवरता आला पाहिजे, नम्रता पाहिजे आणि पैलवानाच्या अंगी तर पाहिजे. मग आलेत हो पैलवान, आलेत ते दोन्ही तयार आहेत आता. आणि म्हणून चला आतमध्ये या. प्रत्येक देशमुख आणि आतमध्ये या. आकाश रानवडे दोघं आत या. लगेच कुस्ती लावून घ्या आणि सर्व ग्रामस्थांच्या शुभ हस्ते ही कुस्ती लावली जाईल. हा, अहो सगळं गावच येणार आहे, अख्खं गाव. बरोबर का? मी उद्घाटनाच्या वेळेस सांगितलंय आपल्या गावची ही कथा. बरोबर का? हर कर्म अपना करेंगे ये वतन तेरे लिए. दिल दिया आहे. तबा या कुस्तीचा निर्णय घ्या. चला दोन्ही पैलवान प्रतिघात मध्ये या. आकाश नंदू उकरे, चालू कुस्तीला 200 रुपये. हॅलो, हॅलो. याच ठिकाणी आता कॉमेंट्री बँच. हॅलो. याच ठिकाणी पुणे जिल्ह्याचे कुस्तीगार संघाचे आणि सुप्रसिद्ध नियोजक म्हणून या कर्देगावच्या मैदानाप्रसंगी याच ठिकाणी बाबासाहेब निमन यांचं कर्दे ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी सन्मान होत आहे. तो सन्मान स्वीकारण्याकरता बाबासाहेब निमन यांना विनंती करतो की या ठिकाणी येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. अजून कोण म्हणले भाऊ तुम्ही? हा, हलकीवाले, तुमचा या ठिकाणी सन्मान होतोय. एक जण या आणि तुमचाही सन्मान स्वीकारा. हॅलो. याच ठिकाणी या दिनेश ठुले आणि संकेत ठाकूर या दोन्ही पैलवानांना नामदेव तुपे यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस बरं का. दिनेश ठुले, दिनेश थांब, एक मिनिट थांबा. तात्या, मी बोलू काय? मी बोलू म्हणलो. चला फायनल पहिला नवी आतमध्ये चला. हॅलो. या ठिकाणी 1 नंबरचे पैलवान आखाड्याच्या मैदानामध्ये आलेले आहेत. सर्वांनी शांतता राखायची आणि होणाऱ्या कुस्तीचा सर्वांनी आनंद घ्यायचा आहे. बजरंग बली की अक्षय
दिनेश टुले. हॅलो दिनेश ठुले आखाड्यात या. दिनेश ठुले. ऐका युट्यूब चॅनेल ज्यांना चांगला प्रचार आणि प्रसार दिनेश ठुले पैलवान नामदेव तात्या तुपे यांना भेटा. तानाजी कारके महाराष्ट्र चॅम्पियन यांचा सन्मान होतोय. युट्यूब चॅनेल किशोर देशमुख आरडी लाईव्ह मावळ तालुका. ऐका हो वाजवणारे थांबा. हो ऐका चला तुम्ही चला आज चला आता. हॅलो गावातील ऐक- सर्व ग्रामस्थांनी आखाड्यात कुस्ती लावण्यासाठी यायचंय. पंचमंडळी आणि गावातील ग्रामस्थांनी. ऐका तो माईक ठेवा तुम्ही दादा. तुम्ही ऐका यांना घ्या. मी बरोबर नियोजन करतो बरोबर. बाळासाहेब बोत्रे या. बाळासाहेब बोत्रे सगळे कमिटी गावचे सगळे एकजूट कर्देगाव. मी सुरुवातीला सांगितलं होतं हे बघा हे मिळवायचंय. चला हो ए बाजू नको अजिबात. आता आता नियोजन करायचंय. पैलवान आले का? संकेत प्रत्येक आकाश रानवडे थांबा. आकाश रानवडे मैदानात या पटकन. मोठा राऊंड करा. अक्षय असा मोठा राऊंड करा तुम्ही. मोठा करा. चला या फोटोग्राफर युट्यूब वाल्यांचा सन्मान करा. ऐका मोठा राऊंड करा. युट्यूब आहे त्यामुळं कॅमेरा सगळीकडे येणार आहे. ऐका जरा. अक्षय थांबा. हा गोरखभाऊ युट्यूब वाले थांबा. गोरखभाऊ अक्षय याचा सन्मान करा. ऐका थांबा. आले का? ऐका सगळे दिसतात का बघा. थांबा. ते मागे कोण आहेत? मागे पुढे या. हा थांबा. ऐका थांबा. तुमच्या मागे बघा ते चारा दिसतोय का? पुढे या. त्यांना घ्या. जरा जे उंचीनं कमी येते पुढे घ्या. जरा असं जरा पुढे या. दादा पुढे आले का? त्यांना घ्या पुढं. ओके बघा. ओके सावधान. ओके हाँ हम सब एक ही हर कर्म अपना करेंगे. ये वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे. ये वतन तेरे लिए. भारत माता की छत्रपति शिवाजी महाराज की हो. वंदे मातरम. हो थांबा. आता करू थांबा. हे सगळे हो द्या. सगळं करू. तानाजी कारके यांचा सन्मान करा. अक्षय सगळे रेलिंगच्या बाहेर आता सगळे. वाघ सिंहाची लढत हो. प्रवीण राजवडे बांधाल घारे. आता काय आहे ना दोघं लवकर. प्रवीण बांधाल घारे दोन्ही पंच राष्ट्रीय पंच या लवकर. बांधाल घारे प्रवीण राजवडे बघा येणार आहेत का? नाही तर तानाजी कारखान्याच करा. कुस्ती लावायला सुहास तुपे आले. प्रवीण आला. बांधाज बी आला. बांधाज प्रवीण अरे न भेटताच चालला काय? बरोबर का? ठीक आहे प्रवीण. हा आता तुमच्या कुस्त्यांना मी निवेदन केलंय आणि माझ्या समोर पंच तुम्ही तयार झालाय. प्रेरणा दोघांनाही चांगली घेतली आणि ही वादशाची लढत सडवलीचा शंकर देशमुख एक तुफानी मल्ल आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवणारा